56 क्रमांकाचा दृष्टांत आहे माकोड्याचा. बघा, ज्या माकोड्याला किंवा ज्या मुंगळ्याला आपण काहीच गिनतीमध्ये धरत नाही, त्याच्याविषयी सुद्धा आमच्या स्वामीने दृष्टांत दिलेला आहे. त्याची जी खासियत आहे, त्याच्याबद्दलची जी काही वैशिष्ट्यता आहे, ती सुद्धा स्वामींनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेली आहे आणि त्यातनं आम्हाला तो सिद्धांत पोहोचवलेला आहे. या संदर्भातली जी लीळा आहे ती साधाई आऊसांची आहे. आऊसा जेव्हा स्वामींवर रुसून, म्हणजे स्वामी त्यांना त्यांच्या जे शृंगारण्याबद्दल, त्यांच्या नटण्याबद्दल स्वामी जेव्हा त्यांना म्हणतात की असं शृंगार वगैरे करणं हे तापसाचे लक्षण नाही, म्हणजे साधुत्वाचे हे लक्षण नाही आहे. जे साधू आहेत त्यांचं हे लक्षण नाहीये, तपस्वी व्यक्तीचं हे लक्षण नाहीये, ज्यांना साधू व्हायचंय त्या व्यक्तीचं हे लक्षण नाहीये. म्हणजे साधू झालेले जे आहेत त्यांना आपण पटकन नाव ठेवतो, परंतु जे साधू होणार आहेत त्यांची तयारी कशी पाहिजे? त्यांची तयारी पण आत्तापासून तशी असणं गरजेचं आहे की नाही? त्यांनी सुद्धा ती तशी तयारी ठेवली पाहिजे. आणि या ठिकाणी साधा आऊसांना काय करतात स्वामी म्हणतात की हे काही तुमच्या साधुत्वाचं लक्षण नाही, आणि मग त्या आऊसा ज्या आहेत त्या स्वामींवरच रागवतात. लीळा चरित्रामध्ये फक्त एकमेव व्यक्ती अशी आहे की जी स्वामींवर रागवू शकते, हक्काने रागवू शकते, परंतु त्या रागवण्यामध्ये सुद्धा परमेश्वराची लीळा आहे. परमेश्वर काही आऊसांवर कधी रागवल्या नाहीत. आऊसा ही काहीतरी वेगळेच व्यक्तिमत्व आहे, जी स्वतःला बाई समजत नाही, पुरुष समजते. कदाचित आमच्या स्वामींना यामुळे आऊसा जास्त स्वामींना अनुकूल वाटतात की बऱ्या वाटतात की हे काहीतरी आहे. कारण की आमच्या स्वामींना काय करायचं, स्त्रियांना पुढाकार द्यायचा आहे. इथे स्त्रियांना आम्हाला काय करायचं आहे, पूर्ण अधिकार द्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी मग अशा जो काही स्त्रियांमध्ये जो काही घाबरेपणा असेल किंवा जो काही मरगळ असेल किंवा कुठल्याही गोष्टीसाठी नकारात्मक भाव असलेला जे काही वृत्ती असलेल्या स्त्रिया स्वामींना नको आहेत. धर्म जेव्हा आचरण करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला कशी स्त्री पाहिजे? स्वामी सांगतात बाई पुरुष होऊनी असावे. असं लेच्या पेच्या नाही राहायचं, पुरुष होऊनी असावे. तुम्ही वांबुरीला जर का आलात किंवा संवत्सरला, तिथे असं आहे की मामाजी स्त्रियांना संधी देतात. म्हणजे आमची पुरुषांची जी असं काही सभा असेल, पुरुष विभागामध्ये काही कार्यक्रम असेल, त्याच्यामध्ये स्त्रियांना संधी असायची. नंतर ते मामाजींना असं वाटायला लागलं की ही संधी कमी पडते की काय, मग स्त्रियांच्यासाठी म्हणजे स्पेशल सभा असते स्त्रियांची. त्याचे जे प्रवाचक असतात त्या सुद्धा स्त्रिया असतात, सूत्रसंचालक पण स्त्रियाच असतात. म्हणजे पूर्ण अधिकार. पुरुषांची जशी इकडे सभा होते नपाळत्यामध्ये, म्हणजे नवरात्रीची जी एक सभा असते पाक्षिक सभा, तर तसं तेवढी तशी सभा, तसं सगळं आयोजन ते सगळं स्त्रियांच्याकडे पण झालं पाहिजे, त्यांना पण पूर्ण अधिकार पाहिजे. आता हे कोण करू शकतं? कुठल्या स्त्रिया करू शकतात? जे म्हणतील नाही नाही आम्हाला माईकवर भीती वाटते. अशा स्त्रिया उपयोगाच्या आहेत का त्या सभेच्या? नाही. किंवा ज्यांना बसायचं नाहीये सभेमध्ये त्या स्त्रिया कामाच्या आहेत का काही? स्त्रिया त्या पाहिजेत की धर्माचं कार्य आहे, ठामपणे उभ्या आहेत, अजिबात घाबरायचं नाहीये. आमच्या स्वामींना ती स्त्री अपेक्षित आहे. आणि म्हणून साधाई साधा स्वामी सांगतात न बियाओ साधेव इथून तुम्हावरी वाजत वारा धरी जेल. मला ती स्मृती सांगावीशी वाटते की अक्षरशः कुठेतरी तलवार घेऊन लोक ते उभे आहेत घोड्यावर, माणसं कापून आलेत, माणसं कापतायत, माणसं कापायला चाललेले आहेत, आणि हे लोक उभे आहेत आणि ते तिला विचारतात साधाईसाला की म्हातारे कोणी आतमध्ये आहे का? ह्यांच्या हातात तलवार आहे तर ह्यांच्या हातात गाठी आहे. बघा, गाठी आहे आणि ते गाठी नुसती हातात नाही आपल्यासारखी गोलगोल फिरणारी. आम्ही जरी सांगितलं इथे की इथे सत्संगाच्या आधी येऊन सगळ्यांनी डोळे मिटून बसायचं आहे, आपण स्मरण करतो ते इकडे तिकडे बघून बघून करतो, असं स्मरण नसतो. डोळे मिटा, बंद करा, बोलू नका, नाम स्मरण कमीत कमी तेवढ्या वेळ तर पाळा. वाटलंच तर आपण जसं सत्संगाचा कार्यक्रम घेतो धर्मवार्तेचा, तर तुमच्या मागणीनुसार एखादा अन्य वार्तेचा पण कार्यक्रम घेऊ आपण.
तर तिकडे देवाची एक गोष्ट नाही करायची, फक्त अन्य वार्ताच करायची. जेवढं मन भरून तुम्हाला बोलायचं अन्य वार्ता, कोणाची निंदा करायची, सगळं करा तिकडे, म्हणजे मोकळं आहे तुम्हाला वातावरण. देवाला अशी स्त्री अपेक्षित आहे का? तुम्ही अशी गाठी घेऊन बसले असते तर ते घोडेस्वार तलवार घेऊन आले असते तुमच्यापर्यंत. असं चालेल का? अशी गाठी नाही चालत हातामध्ये. गाठी घ्यायची तर साधाईसारखी गाठी हातामध्ये घ्या, ती त्या लोकांना ठणकावून सांगते की इथे आतमध्ये कोणी नाहीये, फक्त इथे मी बसलेली श्री चक्रधरांची दासी एल्लाओ इथे बसलेली आहे. एवढं सांगण्याची हिंमत त्या बाईमध्ये कशी काय येते, एवढी ताकद कशी काय येते, याही पेक्षा, हिंमत ताकदपेक्षा जो विश्वास आहे की भटोबासांनी त्यांना सांगितलं तुम्ही घाबरू नका, देवाने तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, देव तुम्हाला सहाय्य करतील, हे भटोबासांना पण विश्वास आहे. आणि साधाईसा सुद्धा म्हणतात नाही नाही देव म्हणालेत ना, मग मला काही भीती नाहीये. आणि ती असं बोलते आणि ते लोक निघून जातात. ती आतमध्ये सुद्धा येत नाही बघायला. म्हणजे काय जबरदस्त व्यक्तिमत्व आहे हे. हौसा असेल, साधाईसा असेल, तिकडे आमच्या महादाईसा असतील, हे अशा काही स्त्री आहेत. स्वामींना अशा स्त्रिया अपेक्षित आहे. जर का अशी स्त्री पंथात निर्माण झाली की पुरुष प्रधान संस्कृती तर राहणार नाहीच, परंतु याच्यामुळे आमचा धर्म जास्त बळकट होणार आहे, चांगला होणार आहे. आणि आमच्या स्वामींनी सुद्धा या दृष्टांतामध्ये अनेक मातेचे दृष्टांत दिलेले आहेत. स्त्री शक्ती काय आहे ती आमच्या स्वामींनी दाखवून दिलेली आहे. परंतु आम्ही काय करतो, आम्ही मानव पंथाचा, मानव तत्वाचा अभ्यासच करत नाहीये, तर आम्हाला कसं काय कळेल की स्त्रियांबद्दल देवाने काय सांगितलंय. आमच्यातली क्षमता देवाने सिद्ध करून दिलेली आहे, दाखवलेली आहे. तुमच्याकडे सगळ्यांकडे ती क्षमता आहे, परंतु ती काय होते की तुम्ही त्या क्षमतेपर्यंत पोहोचत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करता आलं पाहिजे की आपल्याला पुरुष होऊन राहता आलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची भीती आपल्या मनामध्ये असता कामा नये. आणि तसं जर का असेल तर ते व्यक्तिमत्व परमेश्वराला आवडतं. आणि म्हणून याच कारणास्तव माझ्या मते औसावर स्वामी कधी रुसले नाहीत. औसा रुसून गेल्या दोनदा, आणि मग एकदा त्या रुसून गेलेल्या या लीळेमध्ये आणि एका गावाला जाऊन थांबल्या आणि गेल्या, तरी पण माझ्या चक्रस्वामीची आता पूजा होत असेल, तिकडे जाऊन ते देवाला आठवतात की देवाचा आता पूजा अवसर चालू असेल, सकाळचा आता दुपारचा चालू असेल पूजा अवसर, स्वामी आता आरोगणा करत असतील, आता पहुड झाला असेल, आता उठले असतील, आता काही तांबूळ खात असतील, माझी आठवण काढत असतील का देव, मला परमेश्वर आठवत असतील का. म्हणजे एक हे असते की देव माझी आठवण काढत होते का. आपण विचारतो ना, काही माझं नाव निघालं होतं का, काय निघालं होतं, काय बोलत होते माझ्याविषयी, आपल्याला एक उत्सुकता असते. आणि मग असं तिचं चिंतन सुरू आहे. आणि उद्याची येती आधी एकी वाटे बैसती, आणि सकाळीच उठायची आणि यायची, पण आल्यानंतर निम्म्या रस्त्यात येऊन बसायची आणि गोसाव्यांचे पूजावसर आठविती आणि स्वामींचा पूजासर आठवायचे. परंतु ते काही येत नव्हते स्वामींजवळ. आईसे 3 दिवस होती, 3 दिवस झाले, देवाला आठवते, दुःख करते आहे, परंतु देवाजवळ जायचं नाही. काही काय म्हणजे असे पण लोक पाहिजेत ना भांडणारे. आपण पण तर देवाशी भांडतो, परंतु आपला कुठला अधिकार नाही, काही हक्क नाही, आणि आपलं कुठलं काय अमानत आपण देवाला भरून ठेवली नाही, काही डिपॉझिट आपण केलेली नाहीये देवाकडे की आपण देवाशी भांडू म्हणून. आपला कुठल्या अर्थाने आपला काही अधिकार नाहीये देवाशी भांडायचा. देवाशी भांडावं, या लोकांनी भांडावं, ह्यांचा हक्क आहे तो. आणि देव सुद्धा काय करतात, त्यांचं भांडण ऐकून घेतात, त्यांच्या समस्या देव ऐकून घेतात. अशा पद्धतीच्या ह्या व्यक्तिमत्वाच्या ह्या व्यक्ती आहेत. आणि म्हणून चौथ्या दिवशी काय झालं की चौथ्या दिवशी देवानेच आता माघार घेतलेली आहे. कारण की भक्त जो आहे, एवढा परमेश्वराला आठवणारा भक्त परमेश्वरापासून लांब राहणं हे परमेश्वराला मुळात सहन होत नाही. भक्ताला तर होतच नाही सहन. आमचे स्वामी चौथ्या दिवशी काय करतात, पूजा अवसर झाल्यानंतर अंगी टोपरे केले, म्हणजे अंगी घातली, टोपरं श्री मुकुटामध्ये घातलं, आणि स्वामी म्हणतात आज कौनीकडे खेळो जाईल का, आज कुठे जायचं बरं विहरणाला. कोणी कुठे म्हणतं, कोणी कुठे म्हणतं, शेवटी स्वामी म्हणतात आजी हे नायकाशी सौम्य जाईल, आज आपण कुठेच जायचं नाही, आज नायक. स्वामी काय म्हणायचे त्यांना, नायक म्हणजे काय माहितीये का, एखाद दळाचा प्रमुख असतो ना,
एखाद्या टीमचा कॅप्टन असतो त्याला नायक असं म्हणतात. औसांमध्ये ती क्षमता आहे की एखाद्या दळाचं नेतृत्व करण्याची क्षमता, एखादं दळाचं नेतृत्व करण्यापेक्षा औसा ही स्वतः एक दळच आहे. एकटी स्त्री आणि सगळ्यांना पुरून उरणारी. ती नाही का ते रात्रीची गस्त घालत होते आणि ती सगळ्या ते मुलं जे आहे ते त्रास देत होते, म्हणजे ते काहीतरी घाबरवत होते. त्यांना असं वाटले संन्यासी लोक आहेत, त्यांना घाबरवा, यांना त्रास द्या. औसाने पण काय केलं, केस मोकळी सोडली आणि खाईन रे म्हणून त्यांच्या मागे लागले. जेवढे मुलं जे काय पळाले सगळे, कोणी पडलं काय, कोणी रडलं काय, कोणाच्या पायाला लागलं, कोणाला ताप आला, सगळे घाबरून गेले एकदम. एकटी स्त्री काय करू शकते, हे करू शकते. आणि मग सर्वज्ञ म्हणतात, म्हणून स्वामी त्यांना नायका असं म्हणतात. ही पदवी स्वामींनी दिलेली आहे. आणि मग स्वामी म्हणतात आज आम्ही त्यांना भेटण्यासाठी समोर जाणार आहोत. आणि मग पोट फोडायला स्वामींना आसन झालं. आणि मग स्वामी म्हणतात मंडळी का पोरी आऊवेसी अभिमाना तव आरुत्या तव एववे ना, ते काही येणार नाहीत. तेव्हा देव किती माघार घेतात. आज आम्ही तेच विषय घेतला की परमेश्वर माघार घेतात. आता हा शब्द आपल्याला चुकीचा वाटेल, देव कशाला माघार घेतील, परंतु आमच्या स्वामींनी माघार घेतली. मला लगेच लीळा आठवली की जेव्हा स्वामी उदास झालेले आहेत, बाईसांशी बोलत नाही स्वामी, अशा वेळेस आमच्या भटोबासांनी काय केलेलं आहे, ती दुटी त्या ठिकाणी दाखवली. आमच्या स्वामींनी लगेच माघार घेतली, लगेच उठून बसले. स्वामी प्रसन्न झाले आणि म्हणतात बा तुम्हाला कसं काय स्फुरलं बरं नेमकं. लगेच प्रसन्नता आली त्या ठिकाणी. कुठे कुठे स्वामींनी माघार घेतलेली आहे, ज्या ठिकाणी देवाला वाटलं की नाही हे अधिकाराचे जीव आहेत, हे आपल्याकडे काही येणार नाही, तर आपणच यांच्याकडे गेलं पाहिजे, माघार घेतली देवाने. ज्या ज्या ठिकाणी अधिकार, ज्या ज्या ठिकाणी कणव दिसते त्या त्या ठिकाणी परमेश्वर माघार घेतात. कधी कधी स्वामींना बाई सांगतात बाबा आरोग्याने उशीर होत असे, स्वामी काय ऐकत नाही, खेळ चालूच आहे. मग बाईसा काय करतात, भक्तजनांवरच ओरडतात, स्वामींवर थोडी ओरडता येतात. तर भक्तजनांनाच ओरडतात की अरे तुम्हाला काय, स्वामींना उशीर होतोय, खेळत बसा, तुम्हाला पण समजत नाही. मग स्वामी पण म्हणतात अरे आता बाईसा रागावलेले आहेत, आता बाईसाच्या देवा होई जाईल, म्हणजे आता बाईसांचं ऐकावं लागेल, नाहीतर मग सगळ्यांचा शाब्दिक उद्धार होईल आपल्यामुळे. स्वामी माघार घेतात की नाही, बाईसांचं ऐकतात की नाही स्वामी. जिथे श्रद्धा आहे, जिथे आवडी आहे, त्या ठिकाणी परमेश्वराला ऐकावं लागतं. आणि स्वामी म्हणतात की आऊसा कशी आहे, थोडा स्वाभिमानी अभिमानी, ती काही पुढे येणार नाही. परंतु आत्ता जर का देवाने माघार घेतली नाही, देव पुढे जर का गेले नाही, तर आऊसांचा पुढे येण्याचा मार्ग जो तो कायमस्वरूपी बंद होऊन जाईल. म्हणून परमेश्वरी संधी कधी गमवत नाही. आपण बोलतो ना आता इकडे आलेलोच आहे जवळ, तर आपण जाऊनच येऊया, परत कधी येणं होईल नाही होईल, म्हणजे त्या संधीचा आपण उपयोग घेतो. आणि म्हणून देव काय करतात, नाथोबासांना म्हणतात की त्यांना बोलावून घेऊन या, त्यांना सांगा स्वामी आलेले तुम्हाला भेटायला, तरच ते येतील. आणि मग नाथोबा गेले तर बघतात तर काय, ही निम्म्या रस्त्यात येऊन दुःख करते, रडत बसलेली आहे. आणि रडू लागली, नाथोबांना बघितलं आणि जास्तच रडायला लागल्या. आणि ते म्हणतात की चाल आऊ चाल तुटे गोसावी बोलावू पाठविले, तुला स्वामींनी बोलवायला पाठवलं बरं का. मग आली आणि तिला अजून रडायला आला असेल की बघा देवाला किती काळजी आहे माझी, की मी गेली नाही पण देवाला यावं लागलं माझ्यासाठी. आणि गोसावी तया ते येता देखील, आणि स्वामींनी त्यांना येताना बघितलं, स्वामी 2 पावलं पुढे गेलेले आहेत. आणि तेव्हा ती नावेक पाठीमोरे राहिली, नावेक रडू लागली. आणि तिला एवढं लाजिरवानं वाटायला लागलं की बघा देवाला यावं लागलं, मी एवढी मूर्ख, एवढी मी दोषी की देवाच्या समोर मी जावं, स्वतः चालून जावं, तर देवाला यावं लागलं, देवाला मला निरोप पाठवावा लागला. आणि ती त्यामुळे ती थोडी मागेच थांबली. गोसावी क्षेमालिंगन दिले, आऊसी दंडवते घातली, श्रीचरणा लागली आणि म्हणायला लागली, जी जी स्वामी जगन्नाथा, स्वामीचेन जाणे स्वामीचेन येणे, बापुडा दुःखी आहोतो असे जी केही न पाठवावा. म्हणजे तुमच्या नसण्यामुळे काय होत आहे, नेहमीची सराव सवय एवढी आहे की तुम्ही नसल्यामुळे बापुडा दुखिया होतो असे. बापुडा बापुडी नाही बरं का, औसाच्या बोलण्यामध्ये काय आहे, नायकू येईल, नायकू आला, बापुडा दुःखी होत असे, बापुडी दुःखी होती असे असं नाही आहे. म्हणजे मी दुःखी होत आहे,
असं स्वामींना सांगितलं. आणि स्वामींना ते म्हणतात तुम्ही मला आता कुठेही पाठवायचं नाही. स्वामींना ते म्हणतात. स्वामी म्हणतात नाही का, हे काही येथून तुमचे पाठविले का? आम्ही तुम्हाला पाठवलं, आम्ही तुम्हाला जा म्हटलं? देव कधीच कोणाला जा म्हणत नाही. उलट देव म्हणतात आम्ही पाठवल्याशिवाय जायचं नाही, बोलवल्याशिवाय यायचं नाही. आणि आपण आज्ञा घेतो का देवाची? आपल्याला पाहिजे तेव्हा जातो ठीक आहे, परंतु आपल्याला पाहिजे तेव्हा आपण निघून येतो. आपण देवाची आज्ञा घेतो का? आश्रमामध्ये जर का राहिलात तर तिकडे तुम्हाला ती पद्धत समजेल की आश्रमामध्ये गेल्यानंतर निघताना बाबांना असं नसतं सांगायचं की बाबा जातो बरं का आम्ही घरी. तिथे विचारायचं असतं, सांगायचं नसतं बाबा आम्ही येऊ का? येऊ का म्हणजे आज्ञा विचारताय तुम्ही. जर का ते म्हणाले नाही तर मग तुम्हाला थांबावं लागेल. आणि ते नाही म्हणतात म्हणजे त्याच्या मागे काहीतरी कारण असावं. जर का तुम्ही त्यांचं नाही तोडून जर का पुढे गेलात तर कदाचित ते बोलतायत आणि म्हणून काही होणार आहे असं नाही, काहीतरी होणार आहे आणि म्हणून त्यांच्या मुखातनं तो शब्द निघतो. परमेश्वर त्यांना निमित्त करतात. तर या ठिकाणी कोणी कोणाला पाठवत नाही. आपणच आपल्या मनाने जातो, आपणच आपल्या मनाने येतो. आपल्याला पाहिजे तेव्हा विधी करतो, आपल्याला पाहिजे तेव्हा विधी बंद करतो आणि म्हणतो देवा मला हा विधी घडवा बरं का. देव म्हणतात तर आम्ही तर घडवतोच आहे, तुम्ही स्वतःला घडवून घेत नाही. येऊन जाऊन स्वतःला बिघडवून घेताय तुम्ही. तुम्हीच विधी बंद करताय सारखा सारखा. आम्ही म्हटलं का विधी बंद करा म्हणून? झाला 1 महिना की बंद स्मरण. नंतर परत कधी मार्गशीर्ष येईल तेव्हाच तुम्ही स्मरण कराल. कोणी बंद केला विधी? देवाने केला बंद? देव म्हणतात अहो निरंतर परमेश्वरा ते 8वी जे कायमस्वरूपी देवाने ते दिलेलं आहे, पण आपण तो विधी बंद चालू करत असतो. आणि मग स्वामी म्हणतात तुम्हीची गेले ती. आणि मग स्वामी त्यांना दृष्टांत सांगतात माकोड्याचा. स्वामी म्हणतात की धरणे ते ऐसे धड तुटल्या ही परी जीवे ईश्वरा ते न सोडावे. ईश्वराचा जो विधी आहे, ईश्वराला जे तुम्ही धरलेलं आहे, वानरीच्या पिलाने जे काय धरलेलं आहे, मगाशी मी तुम्हाला सांगणार होतो की वानरीच्या पिलाकडे जे काही धरण्याचं कसब आहे ना, ते कसब मनुष्याच्या मुलाकडे नाहीये. मनुष्याचं म्हणजे बाळक जर का आपण घेतलं तर ते काय करावं लागतं, मोठ्यालाच त्याला पकडून ठेवावं लागतं, त्याची मान बिन सगळं. पण तो बालक आपल्याला पकडून ठेवतो का? नाही ठेवत. ते कसब मनुष्याच्या मुलाकडे नाहीये. कधी तो जेव्हा अज्ञान आहे तेव्हा. तसं अज्ञान दशेतले जे जीव आहेत ना, त्यांना धर्माला कसं पकडून ठेवायचं हे त्यांना कळत नाही. परंतु जर का तोच मुलगा जेव्हा मोठा होतो त्यावेळेस मग त्याच्याकडे ती धरण्याची कसब त्याच्याकडे पण निर्माण होते. मग वडील त्याला पाठीवर घेतात आणि तो छानपैकी हातबीत टाकून वडिलांच्या पाठीवर बसून चालतो. म्हणजे त्याच्याकडे ती कसब आता आलंय. ज्ञान आलं की ते कसब वाढतं. नंतर एवढं कसब वाढतं की काही मुलं जे आहेत ते असे पैसे त्यांच्या हातातनं खेचू म्हटले तर ते खेचून देत नाही, पैसे देतच नाहीत. ते पैसे पकडून ठेवतात पक्के. म्हणजे ती एक कसब आलेली आहे, संपत्ती धरून ठेवायची. आणि आपली संपत्ती काय आहे? परमेश्वर संपत्ती आहे आपली. आता ती आपल्याला धरून ठेवता आली पाहिजे. कोणी तुमच्या हातातनं ती हिसकावून जरी घेऊ म्हटलं तरी तुमच्या हातातनं ती हिसकावली नाही पाहिजे. ही संपत्ती असणं गरजेचं आहे. म्हणजे मला कोणीतरी सांगितलं त्यांचे वडील स्मरण करायचे, ते त्यांना एवढा स्मरणाचा सराव होता, 24 तास स्मरण नुसतं चालायचं. तर त्यांनी सांगितलं की मृत्यू समयी जेव्हा हातामध्ये गाठीच राहत नव्हती, पडून जात होती, तरी गाठी पडल्यानंतर सुद्धा हात असा 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 होत होता. हे काय आहे? संपत्ती नाही हातामध्ये, परंतु स्मरण चालू आहे. ही संपत्ती आपल्याला अशी पकडून ठेवता आली पाहिजे. माकोड्याच्या दृष्टांतामध्ये सुद्धा याचा थोडासा पुढचा टप्पा आहे. स्वामी इथे सांगितलेलं की धरणे ते ऐसे, म्हणजे अशा पद्धतीने धरावं की धड तुटले ही परी जीवे ईश्वरा ते न सोडावे. धड जरी तोडलं तुमचं, धड आणि मान, धड आणि शिर हे जरी वेगळं केलं तरी पण तुम्ही जे काही ईश्वराला धरलेलं आहे ते तुमच्याकडनं सोडल्या गेलं नाही पाहिजे. तुम्ही तशाच पद्धतीने ते राहिलं पाहिजे. संभाजी महाराजांबद्दल सांगतात ना, म्हणजे त्यांचे डोळे ते काहीतरी फोडले, ते शळी घातली त्याच्यामध्ये, तरी पण त्यांच्या पापण्या जे आहेत ते काही झुकले नाही. ते अशा ताठर होत्या एकदम. डोळ्यांमध्ये गरम सळई टाकल्यानंतर सुद्धा. म्हणजे हे काय आहे, ह्याला म्हणतात एक
पक्क आणि एक निष्ठता आहे त्यांच्या त्या साधनेबद्दल, जी काय साधना त्यांनी घेतलेली आहे. जसं व्यसनाधीन लोक असतात ना, ते आपल्या व्यसनाशी एकनिष्ठ असतात बरं का. त्यांनी किती देवाजवळ डोमिंगरामला, पैठणला, कुठे माहूरला जाऊन जरी संकल्प सोडला तरी फक्त 8च दिवस संकल्प चालतो त्यांचा. 8 दिवसांनी परत त्यांचं ते धूम्रपान आदी वगैरे जे काय असेल, मद्यपान, म्हणजे मद्यपान तर नाही करत, परंतु जे काय दुसरं व्यसन असेल तंबाखू वगैरेचं, ते चालू होऊन जातं. आपल्याला ही एकनिष्ठता जी आहे ना, आपल्याकडे ही एकनिष्ठता आहे. मी उदाहरण काय दिलं, आपल्याकडे ही एकनिष्ठता आहे, फक्त आपल्याला काय करायचं, ती देवाकडे आपल्याला उपयोगामध्ये आणायची आहे. आणि म्हणून स्वामी इथे सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने धरलं पाहिजे की ईश्वरा ते न सोडावे, तैची तया लाभा ते पावे, तरच तुम्ही ईश्वर जे लाभ तुम्हाला प्राप्त करून देणार आहेत त्या लाभाचं प्राप्ती तुम्हाला तेव्हाच होईल जेव्हा तुमचं धरणं चांगलं असेल. तुमचं धरणं जर का कमकुवत असेल तर मग तो लाभ तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि मग तुम्ही म्हणता का आम्ही गाठी घेऊन बसलो तर आम्हाला झोपच काय येते, आम्हाला तसं स्मरण का नाही साधत, आम्हाला स्मरणातनं आनंद का नाही येत, आम्हाला स्मरणातनं झोपच का येते, आम्हाला प्रवचनात झोप का येते, का होतं असं? तुम्ही त्या सिनेमागृहात गेल्यानंतर झोप येते का? झोपतात का लोक? 3 तास असं बघत राहतात आणि संपल्यानंतर म्हणतात लवकर संपला. प्रवचनाच्या बाबतीमध्ये 2 तास झाले तरी संपत नाही ते. मेसेज मध्ये तर 2 तासच लिहिलेले आहेत. म्हणजे काय होतं असं? का होतं? कारण की तुम्ही त्या देवाला आणि देवाच्या धर्माला धरलेलं नाहीये. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला कंटाळ येतो, तुम्हाला झोप येते. आम्हाला मामाजींनी सांगितलंय, आरतीमध्ये तुम्ही उभे आहात आणि जर का तुम्हाला जांभई येते, झोप येत आहे, कंटाळा येतोय, तर तुम्ही चेकअप करून घ्या देवाकडे. काहीतरी बाधा झालेला आहे. असा काही बाधा झालेला असेल ना, बाह्य बाधा, मग ते देवाच्या मंदिरात उभं राहू देत नाही, थांबू देत नाही. पोथीला जांभई येते, कंटाळा येतो, झोप येते. गाठी हातात घेतली की जे लोक झोपेच्या गोळ्या घेतात मला झोप येत नाही म्हणून, त्यांना मी सांगतो हातात गाठी घ्यायला की झोप येईल. झोप येण्याचं एकदम सोपं साधन आहे. का होतं असं? कारण की आपलं धरणं योग्य नाहीये, अयोग्य पद्धतीने धरलेलं आहे. वेगळ्या अभिलाषेने आपण देवाला धरले, म्हणून देवाकडनं येणारा जो लाभ आहे तो तुम्हाला होणार नाही किंवा होत नाहीये. ते धरणं कसं पाहिजे? आमचे भट्टोबा जसं आमच्या स्वामींचं श्रीचरण रोज पहाटे सकाळी धरायचे. कसं धरायचे? श्रीचरण हृदयी धरिती, आळंगती, लल्लाटार ठेवीती, नमस्करिती, मोमे देती, नेत्री लाविती, ऐसे वेळा साखरेती. आणि तयात भट्टोबासांना जो काय आनंद व्हायचा, तया सुखापरिमाण कवणीची नेणे, कुणाला सांगू माहिती नाही तिथे की त्यांना किती आनंद येतो, किती सुख येतं. नुसतं श्रीचरण, नुसतं आळंगीती, लल्लाटावर ठेवीती, याच्याने कसला आनंद येणार आहे? आपल्याला येईल का? आपल्याला काही आनंद येणार नाहीये. पण तो भट्टोबासांना येत होता. तो कसा येत होता, किती येत होता, ते फक्त भट्टोबासच जाणू शकतात, तेच सांगू शकतात. श्रीचरण काही केल्या सोडू न सकेती, श्रीचरण काही केल्या सोडू न सकेती, नाही सोडत. हा आहे आनंद, हे आहे धर्म. अशा प्रकारे तुम्हाला धरता आलं पाहिजे. आम्हाला तसं धरताच येत नाही. आणि मग कसला आनंद येणार आहे? कसलाही आनंद येणार नाही. आम्हाला दंडोत घालायला सांगितले तर आम्ही कुठे बाईसांसारखे दंडोत घालणार आहे? आम्ही तर असे पटापट दंडोत घालतात, बाबा झाले, ते मोजून दंडोत घातले जातात. एकही माणूस 5च्या पेक्षा जास्त दंडोत नाही घालत. 4 घालतील, 5 घालतील, 6वा दंडोत कोणी घालत नाही. मोजून दंडोत असतात ना. ते 5वाच दंडोत कसा तरी होतो, सुटलो बाबा ह्याच्यात. म्हणजे आमचं ते विधी जो आहे तो आम्ही तो धरलेलाच नाहीये. मनापासून आवडीने ते गोष्टी करत नाहीये. नाहीतर मनापासून असेल ना, तुम्ही कितीतरी दंडोत घालत राहाल. तुम्ही बाईचा कितीतरी दंडोत घालायच्या. जसं ती घरातली बाई असते ना, एखादा नको असलेला पाहुणा जर का जेवायला असेल ना, मग ती चपात्या मोजून मोजून वाढत असते. 2 चपात्या खाल्ल्या त्यांनी. आणि तिचा मुलगा तिला म्हणतो, अगं आई नको, मी 3.5 चपात्या झाल्या. मोजायच्या नाही, खा अजून, जेव, पोटभर जेव. आणि त्या बिचाऱ्यांनी 2च चपात्या खाल्ल्या तरी ती बाई मोजते. पण स्वतःच्या मुलाने 4 चपात्या खाल्ल्या तरी ती बाई मोजत नाही.
कारण जिथे आवडी आहे तिथे मोजमाप हिशोब वगैरे काही नाहीये. तुम्ही जर का देवाचं प्रत्येक कार्य मोजत असाल, मी एवढ्या गाठ्या केल्या, मी एवढ्या गाठ्या करते, आणि ते खडे वगैरे सगळे घेऊन शेंगदाणे घेऊन बसतात लोक काही. आणि म्हणजे मध्ये आदल्या काळामध्ये खडे घेऊनच बसायची पद्धत होती, परंतु ज्यांना स्मरण करताना भूक लागते ते आता शेंगदाणे घेऊन बसायला लागलेले आहे. मध्येच भूक लागली की शेंगदाणा टाकायचा तोंडामध्ये, खायचा, तो उठायचा नाही मध्ये. हे कुठे हिशोब करून स्मरण असतं का? असं स्मरण करायचं असतं? तुम्हाला तुमच्या मुलाचे घास, मुलांचे आहार मोजले तुम्हाला आवडत नाही, मग तुमच्या वडिलांसाठी तुम्ही जे काय करता ते तुम्ही मोजून करता का? आपले वडील कोण? परमेश्वर आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही किती करा ना, जेवढं कराल तेवढं कमी आहे. जे ज्यांना जाणीव आहे ना आई वडिलांची, ते म्हणतात मी आमच्या आई वडिलांसाठी किती केले तरी कमीच आहे. कारण आमच्या आई वडिलांनी मोठ्या कष्टातनं मला शिकवलं, नोकरीला लावलं. हे दिवस जे चांगले दिवस आहे आई वडिलांमुळे आहेत. एवढी जर का आई वडिलांची हे असेल, तसं आपल्या देवाने आपल्यासाठी काय केलंय? आपण कुठेतरी तमामध्ये होतो, तिथून देवाने आणलं आपल्या, आणि मग आपल्याला एवढं सगळं घडवलेलं आहे. म्हणजे आपली परिस्थिती काय होती आणि आत्ता आपली परिस्थिती काय आहे हे जर का तुम्हाला ब्रह्मविद्या ज्ञानाच्या माध्यमातून कळलं की परमेश्वरासाठी किती केलं तरी कमी आहे, तुमचे सगळे हिशोब बंद होऊन जातील. तुम्ही कुठल्याही मोजमापाने कुठलाही विधी करणार नाही. आणि म्हणून इथे ते धरणं जे आहे ते चांगल्या प्रकारचं पाहिजे. जैसा माकोड्याचा दृष्टांत सांगतात, माकोडा असे तो जिवंत आहे. माकोडा आपलं काहीतरी आहार वगैरे शोधण्यासाठी बाहेर पडतो, आणि त्याचे जीवन अशुद्ध. त्याचं जीवन काय आहे? अशुद्ध म्हणजे काय? रक्त. जीवन सापडे आणि जीवन सापडतं. सत्संगाला आलेले लोक आहेत, यांना एरवीच ते विरक्त व्हायचं आहे म्हणजे यांचं रक्त आपल्याला पिता येईल. आमच्याकडे मच्छर चावतात, मंदिरात लोक म्हणतात तुमच्याकडे खूपच मच्छर आहेत. म्हटलं हे मच्छर काय करतात? रक्त पिऊन घेतात आणि तुम्हाला विरक्त करतात. विरक्त म्हणजे वैराग्य खरं तर विरक्त म्हणजे रक्तरहित, बरं का. विरक्त, रक्त नाही ते, म्हणजे तुमच्यातलं रक्त कमी करतायत. आणि विरक्त म्हणजे वैरागी असा पण अर्थ होतो. तर हा काय करतो माकोडा? ते जीवन सापडे आणि धरी ते चावा घेतो. तो झाडीता झडेना. आता जर का तुम्हाला तो चावलेला आहे आणि आता तुम्ही त्याला किती काढू म्हटलं तरी तो तुमच्यापासून वेगळा होत नाही. ते असं धरून ठेवलेलं आहे पक्क तुम्हाला. तोडीता तुटेना. आणि जे झाडलं त्याला हाकललं तर तो हाकलले जात नाही, तोडायला गेलं तर तुटेना, तुटत सुद्धा नाही. त्याचा तो जो काही हे असतो ना, त्याचा काय बोलतात त्याला, नांगी त्याची येईल, ती तोडला सुद्धा तुटत नाही. ऐसाही धड तुटे. परंतु काय होईल? त्याचं धड जे आहे ते धड तुटेल, शीळ आपल्यालाच ते अडकून राहील. आणि तरी त्याचं ते कार्य चालू आहे, तरी पण धड तुटल्यानंतर सुद्धा तो सोडत नाही. ही त्याची विशेषता आहे. प्रयोग करून बघू नका बरं का. काय होईल? मुंगे विरून चिंतावे, तुमचे नी मुंगी रान न व्हावी सांगितलेलं आहे स्वामींनी. म्हणून हिंसा करू नका. नाही तर तुम्ही म्हणाल की अनुसरणाचं पण आपण एक रिहर्सल करूया, त्याच्या आधी माकोड्याची रिहर्सल करून घेऊया. तर तसं हिंसा करू नये. ऐसाई धड तुटे परी तो काही सोडत नाही. तैसे जीवाचे जीवन परमेश्वर. जीवाचं जीवन हे परमेश्वर जेव्हा असणार आहे. शारीरे झडावे ना, मानसिके तुटावे ना, जीवन न सोडावे. शारीर मानसिक कुठल्याही प्रकारे तुम्ही ईश्वराचा विधी सोडायचा नाही. कधी कधी तुम्ही अशक्त व्हाल, आजारी पडाल, ऍडमिट व्हाल, म्हणजे देहाने तुम्ही कुठलीही सेवा दास्यादी विधी करू शकत नाही. परंतु तुमचं मन तुम्ही कधी ऍडमिट होऊ देऊ नका. मन नेहमी काय करा? परमेश्वराच्या याच्यामध्ये ठेवा. जरी तुम्ही म्हटले की मी आता सत्संगाला जाऊ शकत नाही, ताप आहे भरपूर, परंतु मनाने काय करा? तो विधी आठवा, मनाने देवाचं नाव आठवा. ते जे काही सेवादास्य तुम्ही आता देहाने करू शकत नाही, त्या सेवादास्याबद्दल तुम्ही काय करा? दुःख खंत व्यक्त करा की सेवा मला घडत नाही, मी असो तर मी सुद्धा ती सेवा केली असती. म्हणजे शारीरिक जरी तुम्ही अशक्त झालात तरी मानसिक माणसाने कधीही अशक्त व्हायचं नसतं, कधी आजारी व्हायचं नसतं. आणि म्हणून या माकोड्याच्या दृष्टांतात आम्हाला हा महत्वाचा विधी या ठिकाणी प्राप्त होतो. दंडवत हो.